हाय मित्रांनो, या व्हिडिओत आपण एनडीए एक्झाम बद्दल बघूया. आता बरेच काही मुलांना डाऊट हे आहे की एनडीए मध्ये काय विचारतात. पेपर 1 आहे, पेपर 2 आहेत. ओके, पेपर 1 मध्ये किती मार्क भेटले पाहिजे. ओके, मग आता जर मी ह्या परीक्षेसाठी बसलो तर मग आपल्याला काय काय फायदा होईल. ओके, आता डिफेन्स मध्ये जायचंय म्हणजे ऑफिसर व्हायचं म्हणजे आपल्याला एनडीए एक्झाम 12वीत आपण देऊ शकतो. तर आपण या एनडीए सिलेबस पहिले बघूया आणि त्यानंतर तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मी तुम्हाला परत ते डाऊट क्लिअर करतो. ठीक आहे. आता एनडीए एक्झाम जे आहे वर्षात दोनदा होतील. एक आहे एप्रिल मंथमध्ये आणि दुसरा आहे सप्टेंबरमध्ये. तर दोन्ही टायमाला एकच पेपर असणार, म्हणजे पेपर 1 पेपर 2 एकाच दिवशी असणार. आणि पेपर 1चं सिलेबस तुम्ही बघितलं तर पूर्णचं पूर्ण ते मॅथ्स विचारणार. ठीक आहे. आता मॅथ्स म्हणजे कोणतं मॅथ्स आपल्या आता बघा तुम्ही ॲफकॅट नाहीतर आपले ते सैनिक अग्निपथ एंट्री. ओके, ते बघितलं तर त्याला ॲप्टिट्यूड म्हणतो आणि आपण मॅथमॅटिक्स म्हणतो, कारण ह्याच्यात 11वी आणि 12वीचे जे पण मॅथ्स सिलेबस आहे ते विचारतात. तर हा आहे तुमचा सिलेबस. मॅथ्स म्हणजे तुम्ही 10वी पासून जर तुमचा बेसिक स्ट्रॉंग असेल तर आपल्याला हे एनडीए एक्झाम मॅथमॅटिक्स थोडं सोपं होईल, नाहीतर थोडं अवघड आहे. पण प्रॉब्लेम काही नाही, फक्त प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता बघूया सेट्स रिलेशन अँड फंक्शन. हे आपल्याला अल्जेब्रामध्ये आपण या सब्जेक्टला टाकू शकतो. सेट्स रिलेशन अँड फंक्शन हायली स्कोरिंग. ओके, आणि सोपं पण आहे. याच्यात आपण डी मॉर्गन थिअरम, डी मॉर्गन लॉ तसं काही बघणार आहे. आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्री, हाईट्स अँड डिस्टन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. हे जे 4 लिहिले ना मी, ह्याला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्री चॅप्टर. ओके, तर 10वीत तुमचं जर ट्रिग्नोमेट्री चांगलं असेल तर 11वीत तुम्हाला काय होईल की तो मल्टिपल अँगल, सब मल्टिपल अँगल थोडं हाय डिग्री असणार. आणि हाईट्स अँड डिस्टन्स पण सोपं आहे, ते 10वीच्या लेवलच असणार तुमच्या एनडीए पेपरमध्ये. त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री हा 12वीत असतो. काही आता सिलेबस सपोज सीबीएसई स्टुडंट्स आहे तर त्यांना 12वीत असतंय. ओके, आणि त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. तर हे सगळं आपल्या ट्रिग्नोमेट्री देत आहे. ठीक आहे. त्यानंतर बायनॉमियल थिअरम. बायनॉमियल थिअरममध्ये याच्यात आहे ना मिडल टर्म, ओके, द इंडिपेंडेंट टर्म ऑफ सम व्हेरिएबल. ओके, तसं काय विचारतात ते बघायचं. परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर. हे सगळं झालं तुमचं अल्जेब्रा. ठीक आहे. जर तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन आलं तर तेव्हा तुम्हाला बायनॉमियल थिअरम, ओके, कॉम्प्लेक्स नंबर हे सगळं तुम्हाला सोपं वाटेल. स्टॅटिस्टिक्स सगळ्यात हायली स्कोरिंग. 10वीचे जे स्टॅटिस्टिक्स आहे ते जरी तुमचं स्ट्रॉंग असेल तर आपल्याला हे पेपर सोपं वाटणार. ठीक आहे. याच्यात मॅक्सिमम काय विचारणार, मीन, मीडियन, मोड. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये 2 आहे. ठीक आहे. स्ट्रेट लाईनमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे आणि अजून आहे स्ट्रेट लाईन. याच्यात आपण डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रेट लाईन, पॅरल लाईन, परपेंडिक्युलर लाईन तसं विचारतात. तर ते तुम्ही स्ट्रॉंग करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला. जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाहिजे आणि जर तुम्ही लकी असेल, ओके, जर तुम्ही तुमचं लक एक्झामच्या दिवशी काही चांगलं आहे तर पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला मध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारतात आणि याच्यात मॅक्सिमम लेटेस्ट रेक्टम म्हणून प्रश्न येतो. ठीक आहे. आता लेटेस्ट रेक्टम म्हणजे काय ते आपण मॅथ्स चॅप्टरमध्ये बघूया. आणि त्यानंतर सर्कल्स. ओके, आणि इंट्रोडक्शन टू दी 3D, मॅथमॅटिकल इंडक्शन, लिनियर इनइक्वालिटीज, क्वाड्रेटिक इक्वेशन. तर ह्यापर्यंत झालं आपलं 11वीचे सिलेबस. आणि त्यानंतर आहे आपलं 12वीचं एकदम सोपं आहे चॅप्टर. पहिल्या चॅप्टर मॅट्रिसेस, डिटर्मिनंट्स, वेक्टर, 3D, ओके, लिमिट्स, डिरायव्हेटिव्स. आता आपण वेक्टर पर्यंत आपण हे म्हणू शकतो की हे झालं आपलं अल्जेब्रा. खाली झालं आपलं 3D ते जॉमेट्री 12वीचं. लिमिट, डिरायव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डिरायव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, एरिया अंडर द कर्व. हे सगळं झालं तुमचं कॅल्क्युलस. ओके, कॅल्क्युलस. आता मुलांना सगळ्यात जास्ती कठीण म्हणजे एकदम अवघड कोणतं चॅप्टर वाटतं मॅथ्समध्ये, इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन म्हणजे 2 आहे. ठीक आहे. एक आहे डेफिनेट इंटिग्रेशन आणि दुसरं आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन. तर हे एकदम सोपं आहे. आता मुलांना का ते अवघड लागतंय, कारण त्यांचं बेसिक स्ट्रॉंग नाही झालंय. ठीक आहे. आता क्वाड्रेटिक इक्वेशनचं तुम्हाला इंटिग्रेशन करायचंय तर तुम्हाला रूट्सच सापडा येणार, तर तेव्हा तुम्हाला इंटिग्रेशन थोडं अवघड वाटेल. पण आपल्याकडे शॉर्टकट आहे, तुम्ही काही काळजी करू नका. जर तुम्ही एनडीए एक्झामची तयारी करत आहेत तुम्ही या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. कमेंट करा तुमचे डाऊट्स. ओके, आणि मॅक्सिमम शेअर करा, कारण बरेच काही मुलं, महाराष्ट्राची मुलं, एनडीए म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. डिग्री झाल्यानंतर ते आपले प्रयत्न करतात, तेव्हापर्यंत एकदम अवघड म्हणजे उशीर होतोय. ओके, तर लहानपणातच तुम्ही एनडीए वगैरे तुम्ही जर पास करून तेवढी ऑफिसर झाला तर चांगलं आहे, नाहीतर फ्युचरमध्ये अवघड आहे. ठीक आहे.
तर म्हणून मॅक्सिमम तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, मला पण थोडं इंटरेस्ट येईल असं बरेच काही व्हिडिओ बनवण्यासाठी. मग आहे आपलं पेपर 2 आणि एक विषय तुम्ही लक्षात ठेवा, पेपर 1 म्हणजे मॅथ्स. ओके, कमीत कमी तुमचं 40%, ओके 40% पेपर 1 मध्ये तुम्ही घ्यायलाच पाहिजे मार्क्स. ओके, तर 120 क्वेश्चन 120 क्वेश्चन पासून तुमचं मिनिमम 70 क्वेश्चन बरोबर असलं पाहिजे. ओके, बरोबर म्हणजे पॉझिटिव्ह मार्कमध्ये. एनडीए मध्ये नेगेटिव्ह मार्क पण आहे, तुम्हाला माहित आहे. तर मिनिमम 70 क्वेश्चन अगदी बरोबर असलं पाहिजे, तेव्हा तुमचं पेपर 2 हे तुमचं करेक्शन करणार. ठीक आहे. आता पेपर 2 मध्ये एकदम इझी सेक्शन बघितलं तर इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये 50 क्वेश्चन विचारणार. टोटल पेपर 2 मध्ये 150 क्वेश्चन असणार आणि इंग्लिशमध्ये फक्त 50 क्वेश्चन. ठीक आहे. आता या 50 क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ओके, मग स्पॉट दी एरर, तो ग्रामटिकल मिस्टेक, असं बरेच काही विचारणार. आणि त्यानंतर आहे तुमचं जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये इंडियन जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी आणि एनडीए जर तुम्ही बघितलं, मॅक्सिमम तुमचं क्वेश्चन ओशन करंट पासून येणार. ठीक आहे. तर ओशन करंटमध्ये वॉर्म ओशन करंट, कोल्ड ओशन करंट, पॅसिफिक ओशनमध्ये कोणतं ओशन करंट आहे, कॅनरी ओशन करंट कुठं आहे, बेनिक्युला ओशन करंट कुठं आहे, कोल्ड आहे काय, वॉर्म आहे, तसं प्रश्न विचारतात. मॅच द फॉलोइंग. ओके, नेक्स्ट पॉलिटी. यूपीएससीच्या सिलेबसमध्ये एनडीए मध्ये एकदम स्पष्टपणे क्लॅरिफाय केलेलं आहे की एनडीए मुलांसाठी पंचायती राज पासून प्रश्न येणार. ओके, तर तुम्ही काय करायचं, बेसिक पॉलिटी तुम्ही एकदम छान करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट, ड्युटीज, पार्लमेंट, हे तर तुम्हाला कळलंच पाहिजे. आणि त्यानंतर एकदम मेन एनडीए साठी पंचायती राज. ठीक आहे. तर तुम्ही पंचायती राज करताना तुमचं आर्टिकल हे सगळं स्ट्रॉंग झालं पाहिजे. मग त्यानंतर येतं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये तुमचं इन्फ्लेशन, डिफ्लेशन, प्लॅनिंग कमिशन पासून जास्त प्रश्न विचारणार. ओके, आणि त्यानंतर करंट अफेअर्स. प्रत्येक 6 महिन्यात फक्त एकच सब्जेक्ट चेंज होतोय, ते आहे करंट अफेअर्स. आणि करंट अफेअर्ससाठी शेवटी आपण काही करू शकत नाही. तुम्हाला दररोज काही ना काही वाचावं लागेल, नाहीतर काही बघावं लागेल. आम्ही इकडं बँगलोर डिफेन्स अकॅडमीमध्ये करंट अफेअर्सचे दररोज व्हिडिओ बनवतो. दररोज नाही झालं तरी एका हफ्त्यात आम्ही काही 1-2 व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचा फायदा जास्त होईल, आणि शेअर केलं तर आम्हाला जास्त फायदा होईल, कारण आम्हाला मोटिवेशन भेटेल. ओके, आणि त्यानंतर मिलिटरी न्यूजमध्ये बरेच काही एक्सरसाइज असतात. फ्रान्स आणि इंडिया, जर्मनी आणि इंडिया. ओके, तर हे कसं काय प्रश्न विचारणार. मॅच द फॉलोइंग. ऑपरेशन दोस्त. ओके, आता ऑपरेशन दोस्त टर्कीमध्ये भूकंप आला होता, तर आपण इकडून आपली इंडियन आर्मी गेली होती. तर ऑपरेशन दोस्त कशासाठी केला होता, असं काही प्रश्न विचारणार तुमचं. आणि एकदम इझी आणि हायली इम्पॉर्टंट अँड स्कोरिंग बघितलं तर तुमचं सायन्समध्ये आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता इकडं मुलांचा प्रश्न हे आहे की सर, मी सायन्स घेतलं नाही, मी कॉमर्सचा मुलगा आहे, मी कॉमर्सची मुलगी आहे, मला सायन्स येतच नाही. आता घाबरू नका याच्यात. आता सायन्स जे आहे ते स्पष्टपणे सांगितलं यूपीएससीनी एनडीए साठी 10वी पर्यंत जे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे तुम्ही बघितलंय तेच विचारणार. ठीक आहे. आता मी इकडे तुमच्या समोर आता स्क्रीनमध्ये आहे तुमचं सिलेबस बघा. फिजिक्स, युनिट्स अँड डायमेन्शन. आता एक उदाहरण बघितलं तर मागच्या वेळेस एका एनडीए एक्झाम मध्ये प्रश्न विचारला होता, व्हॉट इज द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. आन्सर होता कॅन्डेला. तर असं प्रश्न विचारतात, युनिट्स अँड डायमेन्शन. ओके, मग आहे तुमचं वर्क, फोर्स, पॉवर. लॉजिकल क्वेश्चन विचारतात. इकडे तुमचं डिरायव्हेशन, फॉर्म्युला काही विचारणार नाही, लॉजिकल क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू लाईट, साऊंड, मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिक करंट. एकदम महत्त्वाचं इम्पॉर्टंट चॅप्टर फिजिक्समध्ये बघितलं तर लाईटमध्ये तुमचं आहे कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. आणि त्यानंतर फोकस फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऍप्लिकेशन्स, तसं रिफ्रॅक्शन इंडेक्स, स्कॅटरिंग ऑफ लाईट, डिस्पर्शन. ओके, बरंच काही प्रश्न विचारणार. लाईट एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर फिजिक्समध्ये 100% एक नाही तर 2 प्रश्न विचारणार. त्यानंतर आपलं आहे साऊंड, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटमध्ये तुमचं ओहम्स लॉ. ओके, रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन पॅरलल. तर तिकडून तुम्हाला काही वर्ड प्रॉब्लेम असणार. ओके, तुम्ही सॉल्व्ह करून काही पोटेन्शियल डिफरन्स, नाहीतर करंट, नाहीतर रेजिस्टन्स हे तुम्हाला सापडावं लागेल. आणि त्यानंतर आहे आपलं केमिस्ट्रीमध्ये बघितलं तर एलिमेंट टेबल. आता 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. आता झालं काय, आणि मागच्या 2 वर्षात सीबीएसई मीडियमनी एलिमेंट टेबल हा चॅप्टर 10वीत काढून टाकला होता. तर मुलं काय म्हणतात, सर हा तर आपल्या 10वीत नव्हतं, पण आपल्याला यूपीएससी एनडीए मध्ये कसं काय आलं. आता यूपीएससी एनडीएला हे माहित नाही की कोणतं सिलेबस आहे कोणतं नाही. त्यांचं सिलेबस स्टँडर्ड आहे. एलिमेंट टेबल विचारणार म्हणजे विचारणार. तर याच्यात आपल्याला मर्क्युरी, ओके, गोल्ड,
मग नो असं काही सिम्बॉल देणार. एच जी म्हणजे काय, एच जी म्हणजे मर्क्युरी, हायड्रागायरम. ओके, ए यू म्हणजे काय, ए यू म्हणजे गोल्ड. तसं काही प्रश्न विचारणार. मग त्यानंतर झालं आपलं ॲटम्स चॅप्टर. ॲटम्समध्ये आहे तुमचं डाल्टन चॅप्टर, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, जे जे थॉम्सन. ओके, असं बरंच काही सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय काय थिअरी दिलंय ते विचारणार. थर्मोडायनॅमिक्स, थर्मोडायनॅमिक्समध्ये ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोबारिक, आयसोकोरिक. ओके, सो व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस, असं काही 2-3 प्रश्न विचारायची शक्यता आहे. आणि जसं मी फिजिक्समध्ये लाईट चॅप्टर सांगितलं होतं, तसं केमिस्ट्रीमध्ये कार्बन अँड इट्स कंपाऊंड हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. कार्बन अँड इट्स कंपाऊंड तुम्ही वाचलं असेल 10वीत. अल्केन, अल्काइन, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ओके, CH4, मिथेन, इथेन, प्रोपेन. तर त्यापासून प्रश्न 100% विचारणार. आणि नंतर आहे आपलं व्हेरियस केमिकल्स. केमिकल्समध्ये काय करतात, फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला फॉर प्लास्टर ऑफ पॅरिस, फॉर्म्युला फॉर जिप्सम, फॉर्म्युला फॉर बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, तसं काय विचारणार. आता हे केमिस्ट्री जे सब्जेक्ट आहे, बरंच काही मुलांना ते थोडं बोर वाटतंय, कारण ते आपल्याला जास्त काही समजायला येत नाही. ओके, कधी कधी काय ते इमॅजिनेशन आपलं बरोबर बसत नाही. पण नो प्रॉब्लेम, NDA मुलांसाठी एकदम फायदा, एकदम इझी चॅप्टर आहे बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये तुम्ही फक्त पहिले सेल बायोलॉजी पासून तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. ठीक आहे, आता सेल बायोलॉजीमध्ये 2 आहे, प्रो कॅरियॉट्स अँड यू कॅरियॉट्स. ते झाल्यानंतर ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. आता याचं डिफरन्स काय, कशात सेल वॉल असतं, कशात सेल वॉल नसतं, हे बघायचं. मग त्यानंतर झालं आपलं क्लासिफिकेशन किंगडम. ओके, क्लासिफिकेशन किंगडममध्ये आहे आपलं ते RH विटेकर क्लासिफिकेशन, ते विचारतात. हेल्थ अँड डिझीज 100% एक प्रश्न बायोलॉजीमध्ये इकडून येतं. फॉर एक्झाम्पल विटॅमिन C नाही तर आपल्या बॉडीमध्ये काय कोणतं डिझीज होईल, विटॅमिन D नाही तर काय होईल, विटॅमिन A नाही तर काय होईल. ओके, तर असं काय जेनेटिक डिझीज, व्हायरल डिझीज, बॅक्टेरियल डिझीज, असं काही 100% विचारणार. ते झाल्यानंतर प्लांट फिजिओलॉजी. याच्यात काय करतात, फॉर एक्झाम्पल जायलम म्हणजे काय, फ्लोएम म्हणजे काय. आता मागच्या वेळेस काय केलं होतं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू बद्दल प्रश्न विचारलं होतं. व्हॉट इज मेरिस्टेमॅटिक टिश्यू, व्हॉट इज क्लेरेन कायमा, व्हॉट इज कोलोरेन कायमा, तसं प्रश्न विचारलं होतं. 10वीचे सिलेबस हे सगळं 10वीचे, 11वी-12वीचे नाही. ओके, सोपं आहे थोडं. आणि त्या झाल्यानंतर ह्युमन अॅनॉटॉमी. याच्यात डायजेस्टिव्ह सिस्टम, मग ते सॉरी ह्युमन अॅनॉटॉमीमध्ये आपलं हे असतं डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, बरंच काही सिस्टम. ह्याच्यात आपल्याला लिव्हर म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, इकडूनच जास्त प्रश्न असणार. ठीक आहे, जेनेटिक्स, ग्रेगोर मेंटल थिअरी, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी. याच्यात ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय काय होईल, ओके, माणसाला काय काय त्रास होईल, म्हणजे त्यानंतर काय काय कमिटी आलेत. ओके, तसं विचारणार. ओके, तर हे आहे आपल्या कंप्लीट ओव्हरऑल सिलेबस. जर तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही मला ह्या नंबरमध्ये व्हॉट्सअप करू शकतात, 7598486430. या नंबरमध्ये तुम्ही जर मला व्हॉट्सअप केलं, तुमचं नाव आणि गाव आणि कोणत्या एक्झामसाठी तुम्ही प्रयत्न करतात हे जर सांगितलं, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करण्यासाठी मला थोडं सोपं होईल. जर तुम्ही ग्रुप X आणि ग्रुप Y, नेव्ही SSR, अग्निपथ, ओके, आणि SSC GD, काही डिफेन्स एक्झाम, काही CGL एक्झाम, कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्ही जर प्रयत्न करतात, तुम्ही आमच्या हे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचा फायदा जास्त होईल. आणि ही आमची विनंती, बँगलोरतून आमची विनंती की हे व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण बरेच काही मुलांना ते जोश आहे, ओके, ते हार्डवर्किंग कॅन्डिडेट आहे, पण काही कारणामुळे ते त्यांना काही डायरेक्शन भेटत नाही. तर आम्ही इकडं डायरेक्शन देण्यासाठी आहे. आमचं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस चालू आहे. जर तुम्हाला डेली करंट अफेअर्स पाहिजे, फॉर एक्झाम्पल मी इकडे सांगितलं होतं करंट अफेअर्स तुम्हाला डेली पाहिजे, तर मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये इम्पॉर्टंट करंट अफेअर्स डेली पाठवतो. आमचं एक सेपरेट ग्रुप आहे मुलांचं आणि मुलीचं.